नमस्कार. कथायात्री. मी डॉक्टर शलाका लोंढे. कथाशलाका या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. शब्दांशी मैत्री आणि कथांशी नातं जोडायला आजपासून आपण सुरुवात करत आहोत. चला तर मग सुरू करूया आपला कथाप्रवास. कथेचं शीर्षक आहे धगधगता गुलमोहर. रात्रीच्या गर्भात दडलेला एक जळता शाप. आपल्या कथेची नायिका आहे शिवानी. बघूया तिच्या आयुष्यात गुलमोहर फुलतो की पेटतो. रुद्र श्वास रोखून अनिता जे काही सांगत आहे ते ऐकत होता. क्षणाक्षणाला त्याची उत्सुकता शिगेला पोहोचत होती. मग पुढे काय झालं अनिताजी? रुद्रने विचारले. एक मोठा श्वास घेऊन अनिता पुढे सांगू लागले. कशीबशी मी बाहेर आले. पलीकडच्या बाजूला जाऊन शिवानीला हाताला धरून बाहेर काढले. तिला नीट चालताही येत नव्हते. आम्ही कसे तरी हात घट्ट पकडून हळूहळू पुढे चालत आलो. इतक्यात त्या रिक्षाचा ड्रायव्हर आमच्या जवळ आला. ताई, मला जरा मदत करता का? अहो, माझी रिक्षा पलटी झालीये. त्यातल्या लोकांना हॉस्पिटलला न्यायचे आहे. रिक्षाचा ड्रायव्हर विनंती करू लागला. शिवानीने आणि मी एकमेकींकडे पाहिले आणि त्याला मदत करायला गेलो. आम्ही थोडे जवळून पाहिले. तो ड्रायव्हर पूर्ण रक्तबंबाळ झाला होता. वरून पडणाऱ्या पावसात त्याच्या डोक्याचे रक्त चेहऱ्यावर ओघळत होते. आम्ही दोघी कशा तरी चालत रिक्षाजवळ आलो. त्या ड्रायव्हरने बॅटरीचा उजेड दाखवला. त्या उजेडात आम्ही त्या रिक्षातल्या लोकांना बघण्याचा प्रयत्न करू लागलो. रिक्षा पलटी झाली होती, त्यामुळे मागच्या बाजूला 2 माणसे दांडीला अडकली होती. ड्रायव्हरने जसा बॅटरीचा उजेड त्या दोघांच्या चेहऱ्यावर पाडला तशी शिवानी जोरात किंचाळली आणि मटकन खाली बसली. अनिता सांगता सांगता थांबली. तिचे श्वास चांगलेच वाढले होते. भीतीने थरथरत होती ती. काय बघितलं होतं त्यांनी असे? कोण होते ते लोक? रुद्रने अधीर होऊन विचारले. ते दोघे दुसरे तिसरे कोणी नसून शिवानीचे आईबाबा होते. अनिताने मोठा उसासा टाकत सांगितले. काय? शिवानीजीचे आई बाबा? पण ते तर भुवनेश्वरला असतात ना? मग? रुद्राने आश्चर्याने विचारले. ते तिकडेच निघाले होते. त्यांची बस होती, पण जातानाच रस्त्यात त्यांचा आमच्या कारला धडकून ॲक्सिडेंट झाला. अनिता. बापरे, हे खूप भयानक आहे. मग पुढे काय झाले? रुद्रने विचारले. मी आणि त्या रिक्षा ड्रायव्हरने त्या दोघांना बाहेर काढले. त्यांची हालचाल पूर्ण बंद झाली होती. ड्रायव्हरने नाडी बघितली आणि नाकाला हात लावला. आमच्या जवळ येऊन तो म्हणाला, ताई, दोघे पण गेलेत कदाचित. शिवानी श्वास घेत बोलली. ओ माय गॉड, केवढा मोठा धक्का बसला असेल शिवानीजींना. रुद्र काळजीने म्हणाला. हो. त्याचे बोलणे ऐकताच शिवानी ओरडत धावत सुटली. तो रस्ता सरळ याच इमारतीकडे येतो. ती तशीच धावत पळत इथे आली आणि गेटवर येऊन बेशुद्ध झाली. मी आणि ड्रायव्हरने मागून येणाऱ्या एका कारला विनंती करून त्या दोघांना हॉस्पिटलला नेले. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी ते दोघे गेल्याचे स्पष्ट सांगितले. अनिता रडत रडत म्हणाली. ते ऐकून रुद्र सुन्न झाला. त्याला काय बोलावे सुचतच नव्हते. शिवानीसोबत असे काही घडले असेल याची त्याला कल्पनाच नव्हती. त्याचे डोळे नकळत पाणावले. त्याने हळूच आपले अश्रू पुसले आणि अनिताला प्यायला पाणी दिले. तिने घशारा कोरड पडल्यामुळे संपूर्ण ग्लास पाणी पिले. थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही. शिवानीजी यातून कशा बाहेर पडल्या? रुद्र काळजीने म्हणाला. शिवानीमुळे अपघात होऊन तिचे आईबाबा गेले. या धक्क्यातून ती कशी सावरली असेल? रुद्र तिला कशी मदत करेल? जाणून घेण्यासाठी ऐका धगधगता गुलमोहरचा पुढील भाग. अशा कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट आणि शेअर करा. कथेचा पुढचा एपिसोड आलेले समजण्यासाठी बेल आयकॉन दाबा. भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.